माझ्या मी ऍक्च्युली बहिणीला हवे होते. कुठल्या प्रियंकाच्या मम्मीला. ओके ओके, त्या ऐकतात का? हा तिला ऍक्च्युली ती 9 वाजता सुटते ना. तिला वेळ नसतो, मग ती म्हणते की मी येता येता ऐकू शकते, म्हणजे बरं बरं, ठीक आहे, मग मी चालेल. फॉरवर्ड करते. हा, कुठली वर्स म्हणताय तुम्ही? तिसरी म्हणजे तिसरी वर्ष आहे आपली. तिसरी. जरा वाचाल का? म्हणजे पश्चैताम पश्चैताम पांडुपुत्राणाम, ती वाली. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये आहोत. हा, इंट्रोडक्शन नंतर जो पहिला चॅप्टर सुरू होतो, अच्छा अच्छा. ओके राईट. ओके. आणि मग आपण संजय उवाच केलो तर लास्ट टाइम, दृष्ट्वा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा, ती वर्स आपण केली होती. की हे सगळं हा निरीक्षण चालू आहे ना, ऑब्झर्विंग द हा आर्ट. हा, मला दिसत. हा, पश्यता. माझ्याकडे ना 35 पेज आहे, तुमच्याकडे 38 असावं. 40 आहे. 40 आहे का? हा, 40 माझ्याकडे आहे. 35 आहे. हा हा. म्हणजे तेच 5 पेज थोडं. मी पाठवेन. हा, 5 पानांचा फरक आहे. ठीक आहे, तेच म्हणजे हो. कुठल्या साली प्रिंटिंग झालंय आणि हा थोडेसे हे असतात श्लोक आणि हे परपट तोच असतो. हा. सो दिस थर्ड वर्स ऍक्च्युली काय चालू आहे आता, हे ऑब्झर्विंग द आर्मीज म्हणजे निरीक्षण चालू आहे सगळ्या आर्मींचं, राईट. म्हणजे ऑब्झर्व करतोय कृष्ण की कोण आहे त्या बाजूला, कोण आहे माझ्या बाजूला, कोण आहे. आणि मग संजय पण मध्ये ही इज नरेटिंग ऑल दिस टू धृतराष्ट्र पॅलेसमध्ये. म्हणून हे संजय उवाच सुरू आहे. तर संजय उवाच्या मध्ये 1 2 3 4 5 6 7, आता हे बरंच डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे काय काय चालू आहे हे संजय उवाच्या मध्ये येत आहे सगळं. ठीक आहे, आणि मग फायनली 21st वर्स पासून पुन्हा अर्जुन उवाच सुरू होईल. तर आता फ्रॉम सेकंड वर्स टू 20th वर्स संजय उवाच चालू आहे. आणि लास्ट टाइम संजयनी काय सांगितलं होतं धृतराष्ट्राला? ही सेड, ओ किंग, आफ्टर लुकिंग ओव्हर द आर्मी अरेंज्ड इन मिलिटरी फॉर्मेशन बाय द सन्स ऑफ पांडू, किंग दुर्योधन वेंट टू हिज टीचर अँड स्पोक द फॉलोइंग वर्ड्स. आणि दुर्योधन कुठे जातो? द्रोणाचार्याकडे. की फर्स्ट ऑफ ऑल ही वॉन्ट्स टू कन्फ्रंट, म्हणजे एकीकडे ही वॉन्ट्स टू चेक विथ हिम की सगळं आपलं व्यवस्थित आहे की नाही. अँड दी अदर थिंग इज, आय एम जस्ट ट्राईंग टू सी की ह्याच्यामध्ये काय कारण सांगितलं होतं. ओके, आणि त्याचा पॉलिटिकल रिझन पण आहे दुर्योधनचं. तर ते आता आपल्याला ह्या वर्ड्समध्ये कळेल की व्हॉट वॉज द पॉलिटिकल रिझन. की दुर्योधन हे दाखवायचा प्रयत्न करते द्रोणाचार्याला की बघा तुमचीच शिष्य आहे, तुमचेच स्टुडंट्स आहेत, आणि बघा कसे उभे आहेत तुमच्या समोर, तुमच्या अगेन्स्टमध्ये उभे आहेत. सो काहीतरी त्यांना जाणीव करून द्यायची, उगीच काहीतरी नेगेटिव्ह घालायचं त्यांच्या डोक्यामध्ये, अशा दृष्टीने पण दुर्योधन इज अप्रोचिंग द्रोणाचार्य. So third verse is Pashaitam Panduputranam Acharya Mahatim Chamum Vyudham Drupada Putrena Tava Shishyena Dhimata. त्यांना रिपीट करायची आहे का? माझं जरा संस्कृत बरोबर नाहीये. नाही, ठीक आहे, असंच प्रॅक्टिस कर. पश्यताम. मी हा. मी म्हणते मग पश यू कॅन फॉलो. ओके आम्ही ओके. असंच करतो क्लासमध्ये. ओके. पश्यैतां पांडुपुत्राणां पश्यताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण रूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तव शिष्येण धीमता. म्हणून म्हणून होते प्रॅक्टिस. आणि ह्यानी काय होतं, हा दिस इज हा व्हेरी हा इम्पॉर्टंट, की आपलं प्युरिफिकेशन होतं वर्सेस म्हणून हा. म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हा. काही घाबरायची गरज नाही. प्रोनाऊन्सिएशन थोडंसं इकडे तिकडे झालं तरी भगवद्गीता श्रीमद भागवतम मध्ये चालतं. हा. वेद वेद वेदांमध्ये त्याचा उद्देश वेगळा आहे. आपण जेव्हा वेदांच्या ऋचांचं उच्चारण करतो किंवा जेव्हा त्या म्हटल्या जातात, कारण ते कुठल्या तरी एका पर्पजसाठी काहीतरी त्यांना मटेरियल हवं असतं, तेव्हा त्याचं रेसिटेशन होत असतं. मग त्याच्यामध्ये वन हॅज टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. मग कुठलं कसं हम्म. पिक्चर आहे, म्हणजे कुठलं स्पीड कसा असला पाहिजे, उच्चारण कसं असलं पाहिजे, त्याचा लय कसा असला पाहिजे, कुठे पॉज करायचं, कुठे फुल स्टॉप, हे सगळं फार त्यांना लक्ष देऊन करावं लागतं. बट फॉर दिस अच्छा. वी डोंट हॅव टू वरी. या,
सो थर्ड वर्सचं मिनिंग आहे, ओ माय टीचर, बिहोल्ड द ग्रेट आर्मी ऑफ द सन्स ऑफ पांडू, सो एक्सपर्टली अरेंज्ड बाय युअर इंटेलिजंट डिसायपल द सन ऑफ द्रुपद. तर दृष्टद्युम्ना इज द सन ऑफ द्रुपद. आणि द्रुपद कोण आहेत? द्रौपदीचे वडील आहेत. तर एकेकाची नावं घेऊन दुर्योधन इज ट्राइंग टू पिन पॉइंट टू हिज टीचर द्रोणाचार्य, की तुमचेच शिष्य आहेत, बघा कसं अरेंज केलेलं आहे. आणि समवेअर ही वॉन्ट्स टू असं टॉन्ट मारल्यासारखं, की तुम्ही ज्यांना शिकवलंय ना आज ते तुमच्या अगेन्स्टमध्ये उभे आहेत. So the purpose is, Duryodhan, a great diplomat, wanted to point out the defects of Dronacharya, the great Brahmana commander in chief. तर आपल्या गुरुच्या चुका काढतोय हा, म्हणजे इनडायरेक्टली राईट, की द्रोणाचार्य सारखे गुरु आहेत आणि ही इज ट्राइंग टू से बघा तुमच्याकडनं किती मोठी चूक झालेली आहे. द्रोणाचार्य हॅड सम पॉलिटिकल quarrel with King Drupada, the father of Draupadi, who was Arjuna's wife. तर जेव्हा गीता ताई आणि प्रियंका सर, तेव्हा मी ही स्टोरी डिटेलमध्ये सांगेन बिफोर वी फिनिश ऑर टुवर्ड्स द एंड ऑफ फर्स्ट चॅप्टर. पण जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया, की द्रोणाचार्य आणि द्रौपदीचे वडील लहानपणी एकत्र एका स्कूलला गेलेले होते. म्हणजे तेव्हा स्कूलमेट्स, लहानपणापासून एकाच गुरुकुलमध्ये शिकले होते. आणि लहान असताना इनोसेंट असतात सगळे. सो द्रुपद वॉज ऑल्सो व्हेरी इनोसेंट. आणि द्रोणाचार्य बिलॉंग टू अ व्हेरी व्हेरी पुअर फॅमिली, खूप मॉडेस्ट त्यांचं बॅकग्राऊंड होतं. आणि द्रुपद वॉज अ किंग, म्हणजे तेव्हा किंग नव्हते पण ही वॉज अ सन ऑफ अ किंग, व्हेरी वेल टू डू. तर मग द्रोणाचार्याला म्हणायचे, की हे बघ, तू जेव्हा मोठा होशील ना, तुला कधी काहीही संकट आलं तर तू माझ्याकडे ये आणि मी तुझी मदत करीन. तर हे द्रोणाचार्यांनी लक्षात ठेवलं होतं, कारण ते असे दे वर बेस्ट फ्रेंड्स स्कूलमध्ये. आणि जेव्हा द्रोणाचार्य ऑफकोर्स मोठे झाले, ही बिकेम अ गुरु. आणि ते ही वॉज लीडिंग दिस गुरुकुल, जिथे सगळे कौरव आले शिकायला, पांडव आले शिकायला. व्हेरी व्हेरी अकम्प्लिश्ड सेंटली पर्सन. आणि त्यावेळेसचे खूप, म्हणजे आपण पॉप्युलर ज्यांना म्हणतो, खूप पॉप्युलर गुरु, की सगळ्यांच्या मुलांना त्यांना द्रोणाचार्याच्या स्कूलला पाठवायचं असायचं. आणि द्रुपद बिकेम किंग. किंग झाल्याबरोबर नेम, फेम, ग्लोरी, वैभव आलं. सो ही बिकेम व्हेरी प्राऊड ऑफ ऑल दॅट ही हॅड. आणि द्रोणाचार्य गॉट मॅरिड, बायको त्यांची, मग अश्वत्थामा त्यांचा मुलगा, छोटा होता खूप, की त्यांना त्यांच्या घरी कधी कधी अश्वत्थामा हट्ट करायचा, मला दूध हवंय, दूध हवंय, पण दूध नसायचं. दूध द्या म्हणजे कसं विकत घेणार, पैसेच नसायचे. आणि जेवण पण कधी काही धान्य काही विकत घेऊ शकले, काही घरात असेल तर स्वयंपाक व्हायचा, नाही तर स्वयंपाक एक पण मिनिट, थोडं मिस झालं माझं. अश्वत्थामाचे वडील कोण होते? द्रोणाचार्य. अच्छा, द्रोणाचार्य होते. ओके ओके. हा हा. सो ओके. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा. सो अच्छा. ओके. तर अच्छा, मग म्हणून त्यांना शाप असतो का? ते लढाईमध्ये, युद्धामध्ये शाप मिळतो का, की मृत्यू येणार नाही तुम्हाला, म्हणजे असं? तेवढं डिटेल नाही अश्वत्थामाला. माहिती मला. महाभारतचे तेवढे डिटेल्स नाही माहिती आहेत मला. हं, हं, मी असं ऐकलं नाहीये, बट मे बी इट इज देअर. पण अश्वत्थामा जो आहे, ही प्लेड अ व्हेरी की हं. रोल, राईट. म्हणजे जे ब्रह्मास्त्र हं. सोडलं नंतर टुवर्ड्स द हं. एंड ऑफ द वॉर, ते अश्वत्थामाने. आणि अजून एक प्रसंग येतो, की जिथे एक हत्ती असतो त्या युद्धामध्ये, त्याचं नाव पण अश्वत्थामा. हं, हं, हं. आणि मग कृष्ण ह्यांना सांगतात, युधिष्ठिरला, की तू डिक्लेअर कर, की ऍक्च्युली तो हत्ती अश्वत्थामा मेलेला असतो. हा हा, हा, ती स्टोरी माहिती मला. हा. पण हा. आणि कृष्ण म्हणतात, की म्हणजे ही इज व्हेरी, काय म्हणतात, ही इज हँडलिंग थिंग्स इन अ व्हेरी इंटेलिजंट वे. तर हं. युधिष्ठिर म्हणतात, ठीक आहे, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. तर द्रोणाचार्यांना वाटतं, की हा त्यांचा हा, मुलगा आपला मुलगा मेला. हा 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 हा. पण ऍक्च्युली तो हत्ती मेलेला असतो, असा तो एक प्रसंग आहे. अँड आय थिंक देन द्रोणाचार्य ऑल्सो, ते ही पासेस अवे, ही डाईज बिकॉज ऑफ दॅट बॅड न्यूज. हं. नंतर अजून एक गोष्ट अशी आहे, की जेव्हा युधिष्ठिर त्यांचे प्राण सोडतात, म्हणजे जेव्हा सगळे पांडव एंडमध्ये जातात टुवर्ड्स बद्रिका आश्रम, आणि एक एक करून सगळे आपली
they leave their bodies. That is in तर Bhagavad. लगेच युद्धानंतर लगेच मारतात का ते? नाही 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 नाही, ही नाही रूल्स ना? खूप वर्ष राज्य करतात. आणि हे हा आपण, हा. हा काळ कुठला आहे? द्वापर युग आहे. सो द्वापर युग हम्म. मध्ये लाईफ स्पॅन ऑफ अ हो. पर्सन वॉज 1000 years. हम्म, हम्म, सो हम्म. लगेच नाही मरत कोणी. ते छान, ते खूप सुंदर प्रसंग आहेत. पहिला स्कंद श्रीमद भागवतम मध्ये. तर हम्म. त्याच्यामध्ये येतं की जेव्हा पांडव सगळे जातात, ते दे हँड ओव्हर द किंगडम टू परीक्षित. परीक्षित इज अच्छा. इन उत्तराज वूम. उत्तरा प्रेग्नेंट असते, हे सगळं चालू असतं तेव्हा हम्म. अश्वत्थामा ते ब्रह्मास्त्र सोडतो तो हम्म, टुवर्ड्स हम्म. उत्तराज वूम टू किल परीक्षित. पण मग जेव्हा परीक्षित राजा होतात आणि हे सगळे पांडव जातात, तेव्हा युधिष्ठिर इज लीडिंग. आणि एक हम्म. एक करून एक एक करून ती यात्रा इतकी कठीण असते, इतकी थंडी असते की यू आर लिटरली गोइंग ऑन द ग्लेशियर्स ऑफ हिमालय. आणि हम्म. एक एक करून हे त्यांचं प्राण सोडतात. सो वेन युधिष्ठिर लिव्स हिज बॉडी, यमराज येतात. दे आर नॉट सपोज टू कम बिकॉज ही वॉज अ डिवोटी ऑफ कृष्णा. पण ते म्हणतात की थोडं एक काहीतरी चूक झालेली आहे तुमच्याकडनं, त्याच्यासाठी हम्म. तुम्हाला ना आम्ही घ्यायला आलोय. यू यू डोंट हॅव टू वरी. आम्ही फक्त तुम्हाला ना नर्कलोकचा टूर देणार आहोत. तर युधिष्ठिर हम्म. म्हणतात की नर्कलोकचा टूर देणार आहे का बरं? तर ते म्हणतात की तुम्ही ना एकदा खोटं बोलला होता. तुम्ही खोटं बोलला होता, हा. अश्वत्थामा मेला असं. अश्वत्थामा. हा हा. तर ते ऍक्च्युली हम्म. तसं खोटं नव्हतं, कारण एक अश्वत्थामा तर हत्ती होता जो मेला होता ना. पण तो हम्म. रेफरन्स चुकीचा लागला. तर ते म्हणे तुम्हाला शिक्षा नाहीये कुठली, पण तुम्हाला कमीत कमी टूर घ्यावा लागेल नर्कलोकचा. तर तो हम्म. प्रसंग महाभारतमध्ये आहे की युधिष्ठिर वॉज टेकन टू नर्कलोक आणि त्यांना सगळं दृश्य दाखवलं होतं की कशा कशा शिक्षा सगळे भोगतायत. हम्म. जस्ट विथ दिस लिटल बिट ऑफ लाय. हम्म. सो या, कमिंग बॅक टू दिस. द्रोणाचार्य खूप गरीब होते आणि जेव्हा ते त्यांची बायको होती, मुलगा होता, तेव्हा त्यांना आठवलं की द्रुपदनी मला गुरुकुलमध्ये सांगितलं होतं की मला काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्याकडे जाऊ शकतो. सो थिंकिंग दॅट ही वेंट टू द्रुपद. द्रुपद वॉज अ व्हेरी व्हेरी पॉप्युलर किंग. आणि ही गोज आणि मग ते सांगतात माझं फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि जर इफ यू कॅन हेल्प मी इन सम वे. तर द्रुपद खूप अपमान करतात द्रोणाचार्याचा. जस्ट पफ्ड अप विथ हिज नेम फेम ग्लोरी. आणि तो अपमान सहन होत नाही नॅचरली द्रोणाचार्याला. तर द्रोणाचार्य काहीतरी श्राप देतात द्रुपदला. आता ते मी विसरते, फॉर दॅट आय हॅव टू रिफर टू माय नोट्स. आणि ही कम्स बॅक. आणि देन दे आर जस्ट कंटिन्यू. म्हणजे बेसिकली द्रोणाचार्य डझंट गेट एनी हेल्प फ्रॉम हिज बेस्ट फ्रेंड द्रुपद. आणि आता मग पुढे काय होतं की द्रुपद जे आहेत ते, त्यांचा मुलगा जो धृष्टद्युम्न आहे त्याला ही सेन्स टू द्रोणाचार्य ओनली टू गेट द नॉलेज ऑफ, म्हणजे जे काही गुरुकुल आहे, गुरुकुलमध्ये जे काही शिकवलं जातं, आर्चरी, वॉर टॅक्टिक्स, बाकीचे विषय असतात त्यांना, ते सगळं काही शिकायला दृष्टद्युम्न ॲक्च्युली गोज टू द्रोणाचार्य ओनली टू स्टडी. सो त्यावेळेस एनिमिटी जरी असली तरी लोक बिगर पिक्चर बघायचे की आपल्याला काय बेनिफिट मिळेल. आणि तेवढं, आणि द्रोणाचार्यांनी सुद्धा, जरी द्रुपद वरती राग होता त्यांचा किंवा एक त्यांचं मन दुखावल्या गेलं होतं की द्रुपदने आपली मदत नाही केली, पण त्यांनी कधीही तो राग आपल्या स्टुडंट दृष्टद्युम्नावरती कधी नाही काढला किंवा कधी असं एक्सप्रेस नाही केलं. ही ऑलवेज टूक दृष्टद्युम्न ॲज की नाही, ही इज ऑल्सो माय स्टुडंट, ही इज ऑल्सो वन ऑफ माय विद्यार्थी. आणि इक्वल ट्रीटमेंट सगळ्यांना, असं भेदभाव नाही केला त्यांनी कधी. So he was that kind of a person. So yeah, Duryodhan, a great diplomat, wanted to point out the defects of Dronacharya, the great Brahmana commander-in-chief. Dronacharya had some political quarrel with King Drupad. This is that political quarrel ज्याच्याबद्दल मी सांगत होते, with King Drupad, the father of Draupadi, who was Arjuna's wife. As a result of this quarrel, Drupad performed a great sacrifice by which he received the benediction of having a son who would be able to kill Dronacharya. And actually, the cause why
द्रुपद परफॉर्म्ड अ ग्रेट सॅक्रिफाईस, यज्ञ केलं त्यांनी, आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी अगेन दिस इज अ कर्मकांडिक ऍक्टिव्हिटी, वेदांमध्ये लिहिलेले आहेत असे अनेक यज्ञ आहेत, आणि तसे ब्राह्मण जर तुम्हाला मिळाले त्यांच्या मंत्र उच्चार, आणि आता ते मंत्र उच्चार खूप परफेक्ट असले पाहिजेत, की द्रुपदला मुलगा हवा होता. आणि का हवा होता तो मुलगा? सो दॅट मोठा होऊन हा मुलगा द्रोणाचार्याचा वध करेल. सो दॅट इज वाय ही वॉन्टेड अ सन. पण हे द्रोणाचार्याला माहिती होतं की ह्याला मुलगा का हवा होता, आणि हा मुलगा जो माझा स्टुडंट आहे धृष्टद्युम्न, ज्याला मी शिकवतोय, पुढे जाऊन हा मला मारू शकेल. पण त्यांनी तरी सुद्धा त्याला प्रामाणिकपणे सगळं शिकवलं. So Dronacharya knew this perfectly well, and yet as a liberal Brahmana, he did not hesitate to impart all his military secrets when the son of Drupad, Drishtadyumna, was entrusted to him for military education. Military education सगळं काय, सगळ्या सिक्रेट्स सांगितल्या द्रोणाचार्याने. एकदा सुद्धा असं त्यांना नाही वाटलं की अरे मी सगळं सांगतोय, वाय शुड आय टेल, हा तर मला मारणार आहे पुढे जाऊन. अशी भावना नसायची त्यावेळेस. इतके प्युअर हे लोक असायचे. ही वॉज अ ब्राह्मणा, ही वॉज शोईंग ब्राह्मणिकल क्वालिटीज. So now on the battlefield of Kurukshetra, Drishtadyumna took the side of the Pandavas. So Drupad कोणाच्या साईडला होते? पांडवांच्या साईडला. And his son Drishtadyumna was also on the side of Pandavas. And it was he who arranged for their military phalanx after having learned the art from Dronacharya. So म्हणून दुर्योधन came to pinpoint द्रोणाचार्य की बघा तुम्ही ज्या धृष्टद्युम्नाला शिकवलं, जो ॲक्च्युली ज्याचा जन्म ह्याच कारणासाठी झालाय की तो तुम्हाला मारणार एक दिवस, त्यांनीच समोरची सगळी आर्मी अरेंज केलेली आहे. सो आपल्या पण लाईफमध्ये आपण ह्या बॉडीली रिलेशन्सना खूप महत्त्व देतो, आणि बॉडीली रिलेशन्स ब्लाइंड फेथ असतं आपलं, राईट? बट वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. जी लोक आपल्या आयुष्यात असे आहेत जे आपल्याला देवापासून दूर ठेवतात, जे आपल्याला स्पिरिच्युअली दूर ठेवतात, those people are not our real friends. Those people are not our real relatives. आणि ही लोक क्षणिक आहेत आपल्या ह्या जीवनामध्ये. असे आपले अनेक जीवन झालेले आहेत. सो आपल्याला पण ह्याच्यामधून काय आपण शिकू शकतो की वी आर गिविंग टू मच एम्फसिस ऑन बॉडी रिलेशन्स. आणि हे बॉडीली रिलेशन्स मोस्ट ऑफ द टाइम, वेदर दे आर फ्रेंड्स और रिलेटिव्स और अवर असोसिएट्स, कलीग्स, कोणीही असू शकतं. तर लुक ॲट दिस, आय मीन धृष्टद्युम्न ज्यांचे गुरु द्रोणाचार्य आज कुठे उभे आहेत? ऑन द ऑपोजिट साइड टू किल हिम. कारण तशी परिस्थिती आलेली आहे. सो जेव्हा अशा काही परिस्थिती निर्माण होतात आपल्या आयुष्यात, ही सगळी लोक पळून जातील. आणि जी आपण पहिली गोष्ट ऐकली होती की जेव्हा मृत्यूची वेळ येते, आपण ह्या सगळ्यांना जर विचारलं की तुम्ही याल का माझ्याबरोबर, एकही जण आपल्याबरोबर नाही येणार, एकही जण नाही येणार. अशीच एक स्टोरी, आता आपण हे वर्ड्स कंप्लीट करून अजून एक स्टोरी सांगते मी, की वाय वी हॅव टू डू आवर ड्युटी, नो डाऊट. वी मे हॅव अफेक्शन फॉर ऑल द बॉडीली रिलेशन्स, कारण ऑब्व्हियसली आपण तसे कंडिशन्ड आहोत. आपण आपले हे कितीतरी जन्मांपासून आलेले हे इम्परफेक्शन्स आहेत किंवा इम्प्युरिटीज आहेत की आपल्याला बॉडीली रिलेशनच्या पलीकडे काही दिसतच नाही. अँड आपल्याला काही मागचं आठवत नसतं, आपल्याला आपली आयडेंटिटी आठवत नसते. सो वी आर बिहेविंग इन अ पर्टिक्युलर वे. आत्मा जेव्हा कुत्र्याच्या शरीरात जाते तेव्हा ती कुत्र्यासारखीच बिहेव करणार. आत्मा जेव्हा वाघाच्या शरीरात जाते तेव्हा ती वाघासारखीच बिहेव करणार. जरी त्या आत्म्याला ते करायचं नसेल तरी वाघाच्या शरीरात असल्यावर तो वाघ जे आहे तो हरण्याला मारणार आणि त्याला फाडून खाणार. तो स्वभाव आहे. सो वी आर ट्रॅप्ड इन अ ह्युमन बॉडी. सो आपण ह्युमन सारखे बिहेव करतोय. But that does not mean कि we have to take the bodily relations so seriously. We have to build our relationship with Krishna. आपली रिलेशनशिप भगवान बरोबर आहे. ह्या आत्म्या क्षणिक आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा कुठल्या कुठल्या बॉडीमध्ये फसलेल्या आहेत. एखादा कुत्रा आपल्या घरी येतो पेट म्हणून, त्याचे ना आपले काहीतरी ऋणानुबंध असतात मागच्या जन्मांचे, काहीतरी घेणं देणं असतं, म्हणून ते त्या फॉर्ममध्ये आपल्या आयुष्यात तो आलेला आहे. ती आत्मा तशी आलेली आहे.
कधी कधी तीच आत्मा एखादा मनुष्य रूपात आपल्या आयुष्यात येते, कधी कधी तीच आत्मा एखादा मासा बनून आपल्या आयुष्यात, असं जर काय काय लोक असं फिश टँक वगैरे ठेवतात, का ते पर्टिक्युलर फिश त्यांच्या घरात आलेले आहेत, ते काहीतरी त्यांचं आहे, घेणं देणं आहे मागच्या जन्मांचं. सो दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. हे सगळं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये लेन देन, लेन देन का खेळ है. सो दिस इज एक्झॅक्टली द रिलेशनशिप जे आपण म्हणतो ते. So now on the battlefield of Kurukshetra, Drishtadyumna took the side of the Pandavas, and it was he who arranged for the military phalanx after having learned the art from Dronacharya. Duryodhan pointed out this mistake of Dronacharya so that he might be alert and uncompromising in the fight. By this, he wanted to point out also that he should not be similarly lenient in battle against the Pandavas, who were also Dronacharya's affectionate students. Arjuna, especially, was his most affectionate and brilliant student. Duryodhan also wanted that such leniency in the fight would lead to defeat. So कुठेतरी दुर्योधनला इनसिक्युरिटी होती, आणि अजून एक कारण होतं की तुम्ही लिनियंट राहू नका. म्हणजे ही इज रिमाइंडिंग इन अ वे की द्रोणाचार्याच्या मनात राग उत्पन्न व्हायला पाहिजे त्या सगळ्यांसाठी. कारण जर त्यांनी अफेक्शनेटली बघितलं द्रोणाचार्यांनी ह्या सगळ्यांकडे, अरे हे तर माझे स्टुडंट्स आहेत, आणि अरे अर्जुन तर माझा फेवरेट आहे, आणि नाही म्हटलं तरी मी दृष्टद्युम्नाला शिकवलंय, ही पण तर माझे स्टुडंट्सच आहेत, विद्यार्थी आहेत, आणि मग ती प्रेमाची भावना जर उत्पन्न झाली तर दुर्योधन हारेल युद्धामध्ये. तर दुर्योधन सावध करायला आलेला आहे की प्लीज म्हणजे ही इज नॉट स्पीकिंग, पण इनडायरेक्टली ही इज टेलिंग द्रोणाचार्य बेटर मेंटेन युअर एनिमिटी टुवर्ड्स देम. काहीतरी अशा आठवणी की ज्यांनी करून की द्रोणाचार्य जे आहेत ते दुर्योधनसाठी लढतील, आणि हिज हार्ट विल नॉट मेल्ट लुकिंग ॲट दीज पीपल. हां, तर एक स्टोरी येते जी मी सांगणार होते. ह्याची स्टोरी येते, मृगारी आणि नारद मुनी. सो एक मृगारी वॉज अ हंटर, आणि ही स्टोरी एका दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये पण येणार आहे. तर राईट नाव द पॉइंट इज की okay, I'll tell the story and then we'll look at the conclusion. So Mrugari was a hunter, आणि त्याची काय सवय होती की he would go to the forest, हंटिंग करायचा, आणि द ओनली पेक्युलियर थिंग किंवा ओनली स्ट्रेंज थिंग तो काय करायचा, ह्या जनावरांना पूर्ण नव्हता मारत, तो अर्धवट मारायचा, आणि अर्धवट मारून त्यांना असं सोडून द्यायचा. म्हणजे ते तडफडायचे, ब्लिडिंग व्हायचं, आणि ते म्हणजे ते धड मेलेले नाही आहेत, धड जिवंत नाही आहेत, आणि असे तडफडतायत, मृत्यू करतात, जिवंत म्हणजे त्यांना पेन होत आहे. आणि ते बघून मृगारीला एक प्रकारचा सेडिस्ट प्लेजर मिळायचा, एक प्रकारचा आनंद त्याला वाटायचा की त्यांचं ते ब्लड फ्लो होत आहे, ते पेनमध्ये आहेत, त्यांच्या स्टाईलनी ते जनावरं दे आर काय म्हणतात आपण, वेगळे वेगळे आवाज किंचाळत आहेत. तर नारद मुनी वुड ऑब्झर्व दिस की हे बऱ्याच दिवसापासून चाललंय असं या मृगारीचं, हा काय प्रकार आहे, आणि हे असं का करतो हा मृगारी. म्हणजे ठीक आहे तू शिकारी आहे, मग तू मारूनच का नाही टाकत ह्या जनावरांना. तर तो प्रकट होतो, नारद मुनी प्रकट होतात मृगारी समोर, आणि मृगारीला म्हणतात की हे काय करतो तू, तू जनावरांना अर्धवट मारतो आणि सोडून देतो, असं नको करू. तू शिकारी आहे, तुला जर मारायचं आहे पूर्णच मार ना मग तू, किंवा नको मारू तू, शिकार नको करू तू. तर मृगारी सांगतो नारद मुनींना की मला तर आवडतं असं, म्हणजे मला ह्याच्यामध्ये प्लेजर मिळतं, आणि मग नंतर ते जेव्हा मरतात तेव्हा मी ह्या जनावरांचं म्हणजे जे काही स्किन वगैरे काढून मग तो जाऊन विकायचा, स्किन त्यांची. सो नारद मुनी म्हणे पण तुला माहिती आहे का की ह्याच्यासाठी किती पाप लागणार आहे तुला, म्हणजे एक नर्क पण इनफ नाही आहे तुझ्यासाठी, अनेक नर्क तुला विजिट करावे लागतील, आणि ह्या पापांची शिक्षा तुला भोगावी लागेल. सो मृगारी म्हणतो की नाही नाही, मी तर हे माझ्या फॅमिलीसाठी करतोय, आणि मी अर्निंग मेंबर आहे माझ्या फॅमिलीचा, माझी बायको म्हणजे घरी असते, मुलांना बघते, माझी लहान लहान मुलं आहेत, बायको माझ्यावर डिपेंड करते, माझे आई वडील आहेत माझ्याबरोबर राहतात,
तर त्या सगळ्यांचं पोट भरावं म्हणून मी माझा धर्माचं पालन करतोय आणि मला पैसे मिळतात ह्याच्यातनं. तर नारद मुनी म्हणे, ठीक आहे, मी समजू शकतो तू पैसे कमवतोय, आपल्या परिवाराचं तू पालन पोषण करतोय, पण ही पद्धत नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पैसे कमवण्यासाठी सुद्धा काय म्हणतात त्याला, फेअर मीन्सने आपण अर्न करू शकतो पैसे. रॉंग मेथडने अर्न नसतात करायचे पैसे. तर नारद मुनी सांगतात, ठीक आहे, तू तुझ्या परिवारासाठी करतोय ना, तर तू आज घरी गेल्यावरती सगळ्यांना विचार की तुझ्या पापामध्ये ते भागीदार होणार आहेत का, की तुझ्या पापांचा वाटा ते शेअर करतील का तुझ्याबरोबर. हा एक प्रश्न तू विचार त्यांना. मृगारी घरी जातो, बायकोला विचारतो की मी जे काही करतोय ते असं म्हणणं आहे नारद मुनींचं की हे पाप आहे, तर आता जे काही पाप झालेलं आहे तर हे तू शेअर करशील का माझ्याबरोबर, तू पण येशील का माझ्याबरोबर नरकलोकमध्ये. तर बायको म्हणते, मी कशाला येऊ, ते तुमचं काम आहे, तुम्हाला पैसे कमवून आणायचे, हा तुमचं धर्म आहे आणि ही तुमची ड्युटी आहे, तर ते तुम्ही करताय. मी त्या पापाची भागीदार का होणार, मी नाही होणार. मी माझं घर सांभाळते, मुलांना बघते, तुम्ही जे पैसे आणून देता त्याचं त्यांनी मी घर चालवते. दॅट इज माय ड्युटी, आय एम डुईंग माय ड्युटी. तर मृगारी बिकम्स व्हेरी अपसेट. मग मृगारीला वाटतं, चला आई वडील, बायकोपेक्षा बेटर आई वडील, आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे, आई वडिलांच्या मनात जास्ती प्रेम असणार माझ्यासाठी. तर आई वडिलांकडे जातो मृगारी, सेम प्रश्न विचारतो. तर आई वडील पण म्हणतात, नाही नाही नाही, आम्ही नाही येऊ शकत, आणि आम्ही कशाला तुझं पाप आमच्या डोक्यावर घेणार, आम्हाला नाही जायचं नरकलोकला. आम्ही तुझे आईवडील आहोत, तुझं कर्तव्य आहे आईवडिलांची सेवा करायची. तू जे काही जसं तू कमवतोय, आम्ही फक्त तुझ्याकडे राहतोय कारण ते तुझं ॲज अ म्हणजे मुलगा म्हणून ही तुझी ड्युटी आहे आमची सेवा करणं. तर अदरवाईज आम्ही कशाला तुझ्याबरोबर नरकलोकला येणार, ते आम्हाला तसं सगळं नाही करता येणार. तर मृगारी बिकम्स इवन मोर डिसहार्टन्ड. मुलांना विचारतो, मुलांचं पण सेम उत्तर असतं. फायनली नेक्स्ट डे, मग जेव्हा मृगारी जंगलात जातो, नारद मुनी पुन्हा येतात. नारद मुनी म्हणतात, मग काय उत्तर मिळालं तुला. तर मृगारी एकदम असं मान खाली घालून की मी सगळ्यांना विचारलं, कोणीही, मी एवढी मेहनत करतोय, मी इतक्या वर्षापासून त्यांच्यासाठी पैसे कमवतोय, आता तुम्ही म्हणता माझ्या डोक्यावर एवढं पाप चढलंय, पण आता ते पाप कोणीही घ्यायला तयार नाही किंवा शेअर करायला तयार नाही आहे. तर त्याला एक सेल्फ रिअलायझेशन होतं मृगारीला की मी जे काही केलं, एवढ्या धडपडीने केलं, पण शेवटी मला काय मिळालं. दॅट मीन्स नन ऑफ दीज पीपल आर दॅट कन्सर्न्ड. नोबडी इज गोइंग टू कम आउट ऑफ देअर वे. माझ्याबरोबर तर कोणी येणारच नाही आहे, तर मी कशासाठी करू हे सगळं. सो नारद मुनी सांगतात, तू ह्या क्षणी हे सोडून दे आणि तुझ्या बायको बरोबर तू जा एका म्हणजे सिक्लुडेड प्लेसमध्ये. नॉर्मली त्यावेळेस लोक जंगलामध्ये जायचे किंवा हिमालयाकडे, माउंटन्समध्ये वगैरे कुठल्या धाममध्ये जायचे. तर मग नारद मुनींनी त्यांना सांगितलं, आता तू भक्ती सुरू कर, कारण आता तुला प्रायश्चित्त केलं पाहिजे, तू एवढे पाप केलेले आहे, तुला प्रायश्चित्त केलं पाहिजे. सो यू मस्ट स्टार्ट परफॉर्मिंग भक्ती. आणि तुझ्या बायकोला, मुलांना घेऊन, आय थिंक नाही, मुलं तोपर्यंत मुलांना नाही घेऊन जात, मृगारी आणि बायको ते दोघं जातात. अँड दे स्टार्ट परफॉर्मिंग भक्ती. मग नंतर ते ऋषिकेश, हरिद्वार असं त्या सगळे धाम यात्रा करतात. सगळे होली रिव्हर्स असतात तिथे, ते पिलग्रिमेजला जातात. आणि फायनली मृगारी बिकम्स अ व्हेरी व्हेरी गुड डिवोटी, अ प्युअर डिवोटी ऑफ कृष्णा, अँड ही गोज बॅक टू वैकुंठ लोक. त्याचे सगळे पाप माफ होतात. सो द कन्क्लुजन ऑफ द स्टोरी किंवा व्हॉट वी कॅन लर्न इज की आपल्याला आपली ही जर्नी कवर करायची आहे. शेवटी ती आपली जर्नी आहे, प्रत्येक आत्म्याची आपली आपली जर्नी आहे. आपण डिस्ट्रॅक्शन्समध्ये नाही पडायचं आणि आपल्याबरोबर कोणीही येणार नाही. उलट आपल्याला सगळे भक्तीपासून दूर घेऊन जातात, सगळ्या गोष्टी आपल्याला भक्तीपासून दूर घेऊन जातात. तर आपण आपली ड्युटी करायची, नो डाऊट आपल्याला ड्युटीज आहेत, पण आपण त्या सो कॉल्ड प्रेमाच्या ह्याच्यात वाहत नाही जायचं. प्रेम आपल्याला, अटॅचमेंट, प्रेम विथ ओनली कृष्णा, अँड विथ ऑल अदर्स इट्स अफेक्शन अँड अ रिलेशनशिप ऑफ ड्युटी.
सो दॅट इज हाऊ वी हॅव टू लुक ॲट थिंग्स. आणि हे असे सगळे अनेक जन्म आपले झालेले आहेत, अनेकदा किती मुलं आपली होऊन गेलेली आहेत आपल्याला आठवत पण नाही आता. किती नवरे, किती आपण मे बी आपण पुरुष होतो तर आपल्या बायका होत्या. वी हॅव नो क्लू आपण काय 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 किती आई वडील होते, किती भावंड होती. नथिंग, वी हॅव नो क्लू. आणि हे पण एका क्षणात येणार आणि जाणार. सो दिस लाईफ इज व्हेरी व्हेरी शॉर्ट. सो वी हॅव टू बी व्हेरी विजिलंट आणि वी हॅव टू बी व्हेरी डिस्क्रिमिनेटिव्ह की आपण काय पिक करतोय, आपण काय चूज करतोय, कुठल्या गोष्टीला महत्त्व देतोय, कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे पण देत नाहीये, असं सगळं आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. सो आपल्यासाठी पण दिस टायटल ऑब्झर्विंग द आर्मीज, आपणही ऑब्झर्व करायचं आपलं सराउंडिंग, व्हॉट टू पिक, व्हॉट टू लिव्ह, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. तर ही भगवद्गीता आपल्याला त्या पाथवर घेऊन चालली आहे की ही जी भगवद्गीता आहे, इट इज अ लव्ह लेटर ऑफ कृष्णा फॉर ऑल ऑफ अस. आणि हे जे लव्ह लेटर आहे, दिस इज द रिअल लव्ह लेटर. कृष्ण सांगतायत की ऑलवेज रिमेंबर मी, सततम कीर्तयंतो माम, किंवा मनमना भव मद्भक्तो, माझाच विचार कर नेहमी. वाय? बिकॉज मृत्यूच्या क्षणी जो विचार आपल्या मनात असणार आहे त्या विचारामुळे आपल्याला पुढचं जन्म मिळतो, पुढची बॉडी मिळते. आणि जर आपण हे आत्तापासून प्रॅक्टिस नाही केलं, इफ वी डोंट फॉलो दीज इन्स्ट्रक्शन्स, इफ वी डोंट गेट दिस नॉलेज, आपण कृष्णाचं स्मरण करूच नाही शकणार. आणि कृष्ण ते स्मरण आपल्याला देणार नाही, कारण कृष्ण म्हणतात की मी तुमचा अभ्यास बघणार आहे, की तुम्ही किती अभ्यास केलाय, त्याप्रमाणे तुमचा जो शेवटचा विचार असणार आहे तो मी तुमच्या डोक्यामध्ये टाकणार आहे. सो सततम कीर्तयंतो माम, म्हणजे ऑलवेज सिंगिंग माय ग्लोरीज, ऑलवेज रिमेंबरिंग मी. आणि असे अनेक वर्सेस आहेत पुढे येतील की कृष्ण अर्जुनला सांगतायत की युअर फोकस शुड बी ओनली मी, तर तू माझ्यापर्यंत येऊ शकशील. अँड आय प्रॉमिस, इन 18th चॅप्टर परत कृष्ण म्हणतात, आय प्रॉमिस यू विल कम बॅक टू मी. सो दॅट इज वाय वी हॅव टू. आणि जेवढं जास्ती आपण ऐकू, जेवढे जास्ती क्लासेस आपण ऐकतो, जेवढे जास्ती श्रीमद भागवतम, भगवद्गीता अँड इन गुरु परंपरा, नॉट की आज ह्याचं ऐकलं उद्या त्याचं ऐकलं त्यांनी काही बेनिफिट नाही होणार. वी हॅव टू चूज अ गुरु परंपरा. आणि त्या गुरु परंपरेला पूर्णपणे शरणागती देऊन, एका गुरुला शरणागती देऊन, आणि त्या गुरु परंपरेच्या खाली जे त्यांचे टीचिंग्स आहेत, मग आपली वैधी साधना भक्ती आपण सुरू करायची. आणि वाय दे हॅव गिवन ऑल दिस प्रोसेस, श्रवणम कीर्तनम, बिकॉज दॅट विल हेल्प अस डेव्हलप फिलिंग्स फॉर कृष्णा. आणि हे जे बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आपण ह्याला बघतो त्याला बघतो, मग हा माझा असा आहे लाडका आहे, मग हा नाही, हा मला हर्ट करतो, मग ऑल दॅट फॅमिली पॉलिटिक्स दॅट गोज ऑन. आणि आपले अनड्यू अटॅचमेंट्स, अनड्यू आपल्या मुलांबरोबर अटॅचमेंट्स, नवऱ्याबरोबर, आई वडिलांबरोबर, ऑल दीज अटॅचमेंट्स आर गोइंग टू कीप अस होल्डिंग बॅक, एन्टँगल्ड इन दिस मटेरियल वर्ल्ड. आणि कृष्ण म्हणतोय की यूज युअर बुद्धी. सो वेन वी कम टू सेकंड चॅप्टर वी विल लर्न अबाउट बुद्धी योगा. सो नाव आता आपण थोडंसं विल गो बॅक टू द फ्लो चार्ट जे आपण बघत होतो. आणि पेन्सिल ओके. Let me share the screen, huh? ओके. हे दिसतंय ना नैना? हो, येस, दिसतंय. आता आपण काय कसं सुरू केलं होतं की कृष्ण इज द अवतारी. अवतार नाही आहेत ते अवतारी आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कॅन अंडरलाईन दिस. तर हे अवतारी जे आहेत, ही इज द सोर्स ऑफ ऑल इन्कारनेशन्स. ही इज नॉट अन एक्सपॅन्शन किंवा ही इज नॉट अ इन्कारनेशन. आणि ॲक्च्युली ना एक डिफरन्स आहे इन्कारनेशन आणि एक्सपॅन्शन. एक तर इन्कारनेशन हा शब्द पण बरोबर नाही, इंग्लिशमधले शब्द ना फार बेकार असतात, ते आपल्या संस्कृत शब्दांना जस्टिस नाही करत. पण आता नाईलाज आहे. आणि प्रभुपादांना ही भगवद्गीता ऑफकोर्स ही हॅड टू प्रीच ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर इंग्लिशमध्ये बेस्ट जे काही ते करू शकले, ही पिक द बेस्ट पॉसिबल वर्ड्स. पण आपण जेव्हा आपल्या भाषेमध्ये किंवा, आणि मराठी भाषा इतकी त्याची ब्युटी ही आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये आपोआपच संस्कृतचे खूप शब्द आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही की अरे आपण कितीतरी शब्द संस्कृतमध्ये ऑलरेडी बोलतोय.
सो अवतार म्हणजे समवन हू डिसेंड्स, जे खाली येतात. कुठून खाली हम्म. येतात? स्पिरिच्युअल वैकुंठ लोकमधून जे खाली येतात, जे मटेरियल वर्ल्डमध्ये एंटर करतात, त्याला आपण अवतार म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इन्कार्नेशन म्हणतो. पण इंग्लिशचा डिक्शनरी वर्ड जर आपण बघितला इन्कार्नेशनचा, इट इज समथिंग व्हेरी डिफरंट, बट दॅट इज द क्लोजेस्ट. सो जेव्हा विष्णूचे किंवा कृष्ण जेव्हा एक्सपॅन्स आणि त्याच्या एक्सपॅन्शन्सचे एक्सपॅन्शन्स होतात, मग ते खाली येतात मटेरियल वर्ल्डमध्ये. काहीतरी कारण असतं. ते कारण आपण आता बघू, कुठल्या वेगळ्या वेगळ्या लीला असतात, वेगळे वेगळे अवतार का घेतात कृष्ण. सो त्याच्यासाठी म्हणून येतात, म्हणून आपण त्यांना अवतार म्हणतो. पण असे अनेक 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 एक्सपॅन्शन कशाला म्हणतो? जे स्पिरिच्युअल वर्ल्डमध्येच राहतात. म्हणजे ते दे आर कमिंग फ्रॉम कृष्णा, पण ते मटेरियल वर्ल्डमध्ये एंटर नाही करत. नॉट एव्हरीबडी इज एंटरिंग द मटेरियल वर्ल्ड. सो ते वैकुंठ प्लॅनेट्समध्येच असतात. सो दे आर नोन ॲज एक्सपॅन्शन्स. सो इन्कार्नेशन आणि एक्सपॅन्शन हा फरक आहे. सो वी सॉ लॉर्ड कृष्णा एक्सपॅन्स, सॉरी, त्यांचं जे पहिलं एक्सपॅन्शन आहे दॅट इज लॉर्ड बलराम. बलरामपासून हे फर्स्ट क्वाड्रपल एक्सपॅन्शन, वसुदेव, शंकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि मग हे दिस इज जस्ट अन एक्स्ट्रा इंटरेस्टिंग फॅक्ट की राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न म्हणजे कोण आहेत? तर हे वसुदेव, शंकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आणि मग त्याच्यातले जे शंकर्षण आहेत, ही फर्दर एक्सपॅन्ड्स ॲज नारायण. आणि नारायण बरोबर त्यांची जी कॉन्सॉर्ट असते त्याला आपण लक्ष्मी देवी म्हणतो. सो लक्ष्मी नारायण इज ॲट दिस पोझिशन. आणि मग फ्रॉम नारायण देर इज अ सेकंड क्वाड्रपल एक्सपॅन्शन, वसुदेव, मग महाशंकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि महाशंकर्षण पासून पुरुष अवतार, ह्यांना आपण पुरुष अवतार म्हणतो. कारुणदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू. आणि कारुणदक्षाय विष्णू हे ह्यांना आपण महाविष्णू पण म्हणतो. सो ही इज द परमात्मा ऑफ द एंटायर मटेरियल क्रिएशन. एक महाविष्णू असतात. गर्भोदक्षाय विष्णू जे आहेत, ही इज द सुपर सोल किंवा परमात्मा ऑफ each universe. अशा अनेक अनेक युनिवर्सेस येतात इन द मटेरियल वर्ल्ड. सो इनसाइड एव्हरी युनिवर्स देर इज अ गर्भोदक्षाई विष्णू. तर असे अनेक गर्भोदक्षाय विष्णू असतात, कारण अशा अनेक युनिवर्सेस आहेत. आपलं एक ब्रह्मांड आहे, आपली एक युनिवर्स आहे. आणि मग फायनली गर्भोदक्षाय विष्णू एक्सपॅन्ड्स ॲज क्षीरोदक्षाय विष्णू. म्हणजे कारणोदक्षाय विष्णूपासून गर्भोदक्षाय विष्णू येतात, गर्भोदक्षाय विष्णूपासून क्षीरोदक्षाय विष्णू येतात. आणि क्षीरोदक्षाय विष्णू इज द सुपर सोल इनसाइड ईच लिव्हिंग बीइंग. आणि त्याच वेळेला जे शंकर्षण आहेत, महाशंकर्षण, he becomes the Sheshnag, Ananta Sheshnag, which becomes the resting place for Lord Vishnu. And Shesha is Balaram's form who assists in the Lord's personal service. So basically, Lord Balaram is always in a servitor mood. Everyone who's coming from Krishna are all trying to serve Krishna in some way or the other. आणि मग आपण त्या प्रीडॉमिनेटिंग डेटीज किंवा देवता जे असतात, की आत्मतत्वाचे देवता वासुदेव आहेत, अहंकारचे देवता शंकर्षण आहेत, मनाचे जे देवता आहेत, मन जे कंट्रोल किंवा मनाला जे अलाव करतायत टू बिहेव द वे माइंड इज बिहेविंग, ते प्रीडॉमिनेटिंग डेटी इज अनिरुद्ध. आणि इंटेलिजन्सचे देवता प्रद्युम्न. आता तो इंटेलिजन्स आपण मटिरियली त्याला फिल करतो की स्पिरिच्युअली फिल करतो, डिपेंड्स. ॲक्च्युली दोन्ही असलं पाहिजे. वी नीड मटिरियल ऑल्सो नॉलेज सो दॅट वी कॅन मेंटेन दिस बॉडी. मटिरियल नॉलेजने आपण फक्त बॉडी मेंटेन करतोय, सोलशी काही संबंध नाही आहे त्याचा. आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स जेव्हा येतो तेव्हा आपोआप सोलचं प्रोटेक्शन तर होतंच. आणि बिकॉज वी नो दॅट दिस बॉडी इज नीडेड फॉर अवर स्पिरिच्युअल ॲडव्हान्समेंट, आपण मटिरियली पण गोष्टी शिकतो. सो दॅट ठीक आहे बाबा, मला बॉडीला मेंटेन करायचं आहे, ही बॉडी माझ्या जर्नी करता मला दिलेली आहे, बट माय मेन गोल इज टू हॅव अ स्पिरिच्युअल जर्नी. सो दॅट इज वाय इंटेलिजन्स फर्स्ट शुड बी फिल्ड विथ स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. आणि मग महाशंकर्षण further expands into Mahavishnu. So Mahashankarshan, again, the innumerable universes begin to emanate from the pores of the body of Mahavishnu. So हे जे आपण बघितलं quadruple expansion,
महाशंकर्षण पासून हे पुरुष अवतार आलेले आहेत. सो दॅट इज व्हॉट इट इज सेइंग हिअर. And the innumerable universes begin to emanate from the pores of the body of महाविष्णू. ते एक्सेल करतात, इनहेल करतात. एक्सेलेशन मध्ये त्यांच्या बॉडीच्या पोर्स मधनं अनेक अनेक युनिव्हर्सेस निर्माण होतात आणि जेव्हा ते इनहेल करतात तेव्हा या अनेक अनेक युनिव्हर्सेस दे गेट सक्ड इन टू द बॉडी ऑफ महाविष्णू. सो हा सगळा काही जो काळ आहे इट इज जस्ट वन ब्रेथ ऑफ महाविष्णू आणि ह्याच्यामध्ये आपले कितीतरी मिलियन्स ऑफ इयर्स निघून जातात, ट्रिलियन्स ऑफ इयर्स. आणि मग महाविष्णू हे परत तसं सेम फ्लो, गर्भोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू. सो गर्भोदक्षाय विष्णू वन्स ही इज इन ईच युनिवर्स सीज दॅट देर इज नो प्लेस टू रिसाइड. आणि आपण हे पण बघितलं होतं की त्यांच्या स्वेटपासून एक सागर निर्माण होतो. गर्भोदक्षाई ओशन तयार होतो जिथे खाली शेषनाग झोपलेले असतात, त्यांच्यावरती गर्भोदक्षाय विष्णू इज लाईंग डाऊन. अँड देन डिफरंट टाइप्स ऑफ इन्कार्नेशन्स. आता अवतार. ठीक आहे, आता हे अवतार का म्हणतो आपण? कारण ते एक्सपॅन्शन्स जे होते ते आता मटेरियल वर्ल्डमध्ये एंटर झाले म्हणून त्यांचं आता आपण त्यांना आपण अवतार म्हणतो. दे केम डाऊन, दे डिसेंडेड. सो ऑल इन्कार्नेशन्स एमिनेट फ्रॉम क्षीरोदक्षाय विष्णू. जे तिसरे विष्णू आहेत ते क्षीरोदक्षाय विष्णू, त्यांच्यापासून सगळे अवतार येत आहेत. सो फर्स्ट इज लीला अवतार. So these Leela avatar appear to complete some task in this material world, right? काहीतरी लीला करायला येतात ते, म्हणून त्यांना आपण लीला अवतार म्हणतो. आणि असे अनेक असतात, आपल्याला थोडे माहिती आहेत किंवा आपण थोडेसे रेजिस्टर करतो, बट ॲक्च्युली देर आर मेनी 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 इनफायनाईट. आणि असे किती युगा सायकल्स आहेत ब्रह्माच्या एका दिवसात. 1000 युगा सायकल्स, चतुर्युगा सायकल्स. चतुर्युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग. हे 4 युग आपण जर एकत्र केलं तर त्याला 1 दिव्य युगा सायकल म्हणतो किंवा 1 चतुर्युगा सायकल. असे 1000 एकाच दिवसात येतात ब्रह्माच्या. अँड देन एव्हरी डे ऑफ ब्रह्मा, देन 1 मंथ ऑफ ब्रह्मा, आणि असं करत 1 वर्ष ब्रह्माचं. आणि ब्रह्मा लिव्स फॉर 100 इयर्स. सो वी कॅन कॅल्क्युलेट की 100 इयर्समध्ये किती वेळा हे चतुर्युगा सायकल किंवा दिव्ययुगा सायकल्स येत असतील. आणि प्रत्येक सायकलमध्ये काहीतरी लीला होत असतात. आत्ता आपण वैवस्वत मन्वंतरमध्ये, आणि देन अगेन द डे ऑफ ब्रह्मा इज डिवायडेड इन टू एव्हरी 72 युगा सायकल एक मन्वंतर, मग परत 72 युगा सायकल अनदर मन्वंतर. असं करत 14 मन्वंतर एका दिवसात आहेत ब्रह्माच्या. आणि सध्या आपण 7th मन्वंतरमध्ये आहोत. अँड इन 7th मन्वंतर वी आर इन द 28th चतुर्युगा सायकल. सो वी आर ॲट द लंच टाईम. ब्रह्माचा लंच टाईम झालेला आहे आणि हे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. आपले जे मनू आहेत, जे फर्स्ट क्रिएटेड बिईंग असतात, मनू म्हणतो आपण त्यांना, प्रत्येक मन्वंतरचे एक मनू असतात हू इज इन चार्ज. तर वैवस्वत मनू आहेत आपले, वैवस्वता मनू. आणि वैवस्वता मनू मीन्स ही इज द सन गॉड. सन गॉड विवस्वान इज अवर मनू. आत्ता त्यांना वैवस्वत मनू असं म्हणतात, आणि वैवस्वता मन्वंतर. सो आता हे जे अवतार, काय काय आपल्याला नावं आपण ऐकली असतील, काय काहींची नाही ऐकली. सो चतुषना, नारद, वराह, मत्स्य, यज्ञ, नरनारायण, कर्दम, कपिल, दत्तात्रय. दत्तात्रेयचं आपण पुण्यामध्ये खूप बघतो ना, खूप बायका दत्तात्रयचं, आमचेच एक नेबर आहेत, आईच्या शेजारी राहतात त्या, त्यांचा तर असा एक क्लब असल्यासारखंच आहे. त्या सगळ्या बायकांना ते दत्तात्रेयच्या मंदिरात जातात, त्यांची भजनं म्हणतात. तर दिस इज वन ऑफ द अवतार, दत्तात्रय. आणि दत्तात्रय अवतारमध्ये काय झालं ते भागवतममध्ये येतं की ब्रह्मा, विष्णू अँड लॉर्ड शिवा दे ऑल कंबाईंड. कारण आता मी ह्यांचं आईवडिलांचं नाव विसरले, त्यांनी खूप प्रे केलं विष्णूला, खूपच ऑस्टेरिटीज तप केला. आणि त्यांनी काय म्हटलं की आम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्हीचे क्वालिटीज असलेलं असं कंबाईंड पुत्र हवाय आम्हाला. सो वेन ऑल 3 गॉट कंबाईंड ही बिकेम दत्तात्रय. मग 9 इज हयशीर्ष, मग हंसा, ध्रुव प्रिया, पृश्निगर्भा, ऋषभ, पृथु, नरसिंहा, कूर्मा, धन्वंतरी, मोहिनी, वामन, भार्गव,
परशुराम, राघवेंद्र, भार्गव परशुराम, राघवेंद्र व्यासदेव ज्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. प्रलंबरी, बलराम, कृष्ण, बुद्धा इज अ 24th इन्कार्नेशन, आणि कल्की, आता येणार आहे कल्की पण. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन भागवतमध्ये तर आहेच आहे, बट बिसाइड्स दॅट इवन इन चैतन्य चरितामृत मध्य लीला 20.244 मध्ये ह्याचं रेफरन्सेस आहेत हे. आणि मग जे लीला अवतार आहेत तसेच गुण अवतार असतात ना. गुण अवतारमध्ये कोण येतं? ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा शिव. तर ब्रह्मा, विष्णू आणि शिव. सो आय हॅड कम टू द कन्क्लुजन, माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं जेव्हा, माझ्या मनात खूप प्रश्न होते की मला तो एक देव आहे ना, सगळ्या रिलिजन्समध्ये काय सांगितलंय? एक देव आहे, देर इज ओनली वन गॉड. जीजसनी पण सांगितलं आय एम सन ऑफ गॉड, सो गॉड इज वन. सिख लोकांमध्ये काय म्हणतात? एक ओमकार. एक ओमकार हम्म. म्हणजे एक गॉड आहे, दॅट वन गॉड, म्हणून ते एक ओमकार असं म्हणतात. आणि हम्म. देन मुसलमानांमध्ये अल्लाह, तो एक अल्लाह आहे, आणि मोहम्मद इज मैं अल्लाह का बंदा हूँ. सो फॉर एव्हरी रिलिजन देर इज वन गॉड. आणि बुद्ध जेव्हा आले, बुद्धाने काय डिक्लेअर केलं की तुम्ही मलाच प्रे करा. कारण ते असे खूप मूर्ख लोक होते त्यावेळेस. अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट सेइंग दॅट, द स्क्रिप्चर्स आर ओनली सेइंग की दे वर फुलिश पीपल. त्यांना त्यांचा कॉन्शियसनेस खूप लो गेलेला होता त्यावेळेस. सो बुद्धा म्हणाले की ह्यांना जास्ती इकडे तिकडे नेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मी त्यांना खूप काही सांगितलं तर त्यांना काहीही कळणार नाही आहे. त्यांची जी बुद्धी लेवल आहे त्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी त्यांना नॉलेज देईन. आणि त्यांनी फक्त एका गोष्टीवर फोकस केलं की अटॅचमेंट्समुळे दुःख आहे, आणि मोह सोडा. मोह सुटला तर तुमचे दुःख दूर होतील. तर आउट ऑफ ऑल द 6 अनर्थास बुद्धा फोकस्ड ओनली ऑन मोह. आणि त्यांनी सांगितलं, सो बेसिकली बुद्धिझम इज एथिझम. हे आपण भागवतमध्ये बघू, द फर्स्ट कॅन्टो, बुद्धिझम इज एथिझम. आणि बुद्धाने सांगितलं तुम्ही मलाच प्रे करा. बिकॉज एनिवे ही न्यू ही इज, म्हणजे बुद्धाची पोझिशन आपल्याला माहिती आहे, भागवतमध्ये कळते की ही इज अन इन्कार्नेशन ऑफ लॉर्ड कृष्णा. सो इनडायरेक्टली बुद्धिस्ट जे ते ऍक्च्युली कृष्णालाच प्रे करतात, बट इनडायरेक्टली, नॉट इवन नोईंग. आणि दे आर नॉट फॉलोइंग द वेदास. वेद बाजूला ठेवून दिले होते. बुद्ध म्हणाले ह्यांच्या इनके बस की बात नाही आहे, ह्यांना काही कळणार नाही आहे, ह्यांना नकोच होते. सगळ्या लोकांना ते वेद नकोच होते. सो वेद बाजूला ठेवून दिले बुद्धाने, अँड ही स्टार्टेड हिज ओन प्रीचिंग. सो एनिवे दॅट्स अ डिफरंट स्टोरी. सो ब्रह्मा, विष्णू आणि शिव जे आहेत, हे मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू देव शोधतीये ना, तर ॲज फार ॲज आय नो, ही सेड द क्लोजेस्ट आय कॅन टेक यू इज ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ह्या तीनची तू प्रे, म्हणजे ह्यांना तू प्रे करू शकते. सो आय स्टार्टेड डुईंग दॅट, मग मला वाटायचं ओके, ब्रह्मा, विष्णू अँड शिव हे मेन आहेत, अँड दे आर ऑल गॉड. सो आय स्टार्टेड वर्शिपिंग इन दॅट मूड. दिस वॉज हॅपनिंग इन 2016-2017 मध्ये. तर मग ब्रह्मा कोण आहेत? ऍक्च्युली ह्यांना गुण अवतार असं का म्हटलेलं आहे? कारण 3 गुण आहेत. कोणते कोणते 3 गुण आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. रजोगुण, तमोगुण. हां, सो आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन, मोड ऑफ इग्नरन्स. तर ब्रह्मा इज रिप्रेझेंटिंग, और ही इज द प्रीडॉमिनेटिंग डेटी फॉर मोड ऑफ पॅशन. आणि ब्रह्माला काय काम दिलेलं आहे? ह्या सृष्टीचं क्रिएशन करायचं, सेकंडरी क्रिएशन, सर्ग विसर्ग. सो विसर्गाचं जे काम आहे, सेकंडरी क्रिएशन, ब्रह्मा डज. सो वी कन्सिडर ब्रह्मा ॲज द क्रिएटर. पण आपल्याला जर वरचं नाही माहितीये, हे सगळं जर नाही माहितीये आपल्याला, देन वी थिंक की ब्रह्माच्या वरती कोणीच नाहीये. राईट? आपलं नॉलेज झिरो असतं, आपल्याला माहितीच नसतं. आपण जर एखाद्या कंपनीमध्ये गेलो आणि मॅनेजरला भेटलो आणि त्या व्यक्तीला माहितीच नसेल की ह्याच्यावरती पण कोणी आहे, तर तो वर्कर जो असतो, अगदी बिचारा फॅक्टरीतला वर्कर, त्याला वाटतं मॅनेजर म्हणजेच सर्व. पण त्याला नाही माहिती की अरे ह्याच्यावरती पण मॅनेजिंग डायरेक्टर आहे, कंपनीचा सीईओ आहे. ती हायरार्की नसते माहिती त्यांना. सो एखादा छोटा वर्कर किंवा स्वीपर असतो एखाद्या कंपनीमधला, त्याला वाटतं हा मॅनेजर म्हणजेच सर्वस्व आहे या कंपनीचा. सो ब्रह्मा इज अ सेकंडरी क्रिएटर. ही इज रिप्रेझेंटिंग द मोड ऑफ पॅशन.
आणि मोड ऑफ पॅशन लागतं, लाईक आय सेड वन्स, की पॅशननी तुम्ही क्रिएट करू शकता. पॅशन असल्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट शिकू पण नाही शकत आणि कुठली गोष्ट क्रिएट पण नाही करू शकत. ती पॅशन आतमध्ये असली पाहिजे. सो ही इज डुईंग दॅट जॉब व्हेरी वेल विथ द मोड ऑफ पॅशन. आणि मग शिव जे आहेत ते प्री डॉमिनेटिंग डेटी फॉर मोड ऑफ इग्नरन्स. जेव्हा सगळा प्रलय येतो, एनहायलेशनची वेळ येते, डिस्ट्रक्शनची वेळ येते, किंवा अशा अशा आत्मा फिरत असतात की ज्या डिमॉनियक आत्मा आहेत किंवा ज्यांना बॉडीज नाही मिळालेल्या आहेत आणि ते बॉडीची वाट बघतायत. काही आत्मा भूत योनीमध्ये आहेत. भूत योनी इज ऑल्सो वन ऑफ द योनी अमंग्स द 84 lakh स्पीशीज. काही जण अजून वेगळे वेगळे असे बरेच नेगेटिव्ह ह्याच्यामधल्या पण योनी असतात जे खालच्या प्लॅनेटरी सिस्टम्समध्ये अडकलेले असतात. सो ऑल दोज स्पीशीज आर टेकिंग शेल्टर इन लॉर्ड शिवा बिकॉज ही इज इन चार्ज ऑफ द मोड ऑफ इग्नरन्स. जे मोड ऑफ इग्नरन्समध्ये आयुष्य जगतात त्यांच्या पुढचे लाईफ तशा योनीमध्ये असतात. सो वन हॅज टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल की तुम्ही कुठल्या मोडमध्ये आपलं आयुष्य जगताय. त्याप्रमाणे तुमची नेक्स्ट बॉडी डिसाईड होते. जे मोड ऑफ पॅशनमध्ये जगतात त्यांना युजली अर्थली प्लॅनेट्स मिळून जातात. बट अगेन नॉट नेसेसरी की ह्युमन बॉडी मिळेल तुम्हाला. ह्युमन बॉडी इज ओनली इफ यू डू भक्ती. आणि देन फायनली विष्णू. क्रिएशन झालं, डिस्ट्रक्शन झालं, आता मेंटेनन्स कोण करणार? बिकॉज मेंटेनन्स इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब. सो हे मेंटेन करायला विष्णू टेक्स चार्ज. विष्णू म्हणतात की तुम्ही राहू द्या, ब्रह्मा तुम्ही नका करू, शिवा तुम्ही नका करू, मेंटेनन्स मी करेन. बिकॉज ही इज द प्री डॉमिनेटिंग डेटी फॉर सत्वगुण, मोड ऑफ गुडनेस करता. सो जे मोड ऑफ गुडनेसमध्ये आपलं आयुष्य जगतात ते हायर प्लॅनेटरी सिस्टम्सकडे जाऊ शकतात. अँड इफ यू कम इन द मोड ऑफ प्युअर गुडनेस, म्हणजे ह्या तिन्ही गुणांच्या वरती, there's a mode of transcendence, there's a mode of pure goodness. म्हणून कृष्ण अर्जुनला सांगतायत की तू ह्या 3 गुणांच्या वरती आहे. आत्ताच सांगतील ना, आय थिंक 2nd chapter 3rd chapterमध्ये कृष्ण सांगतात अर्जुनला, अरे तू इतका कसा मूर्ख झाला रे, तू इतक्या खाली कसा गेलाय, तू मोड ऑफ पॅशनमध्ये रजोगुणात कसा आला, तुला सत्वगुण रजोगुण सगळं पार करून अजून वर यायचंय विशुद्ध सत्वगुणामध्ये. तर ते विशुद्ध सत्वगुण म्हणजे मोड ऑफ प्युअर गुडनेस. दॅट टेक्स अस बॅक टू द स्पिरिच्युअल वर्ल्ड. तर त्या विशुद्ध सत्वगुणात कसं यायचं ते आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं भगवद्गीतेमध्ये. कृष्णा इज गायडिंग अस. अँड लाईक आय सेड, दिस इज अ लव्ह लेटर. आपण मटेरियल माणसांचं पत्र वाचतो छान, अरे माझ्या लवरनी मला पत्र लिहिलं, माझ्या नवऱ्याने लिहिलं. आपण आपले मटेरियल रिलेशन्सची सगळे लव्ह लेटर्स वाचतो. कधी आपले मैत्रीण पण खूप प्रेमाने आपल्याला पत्र लिहिते, किती आपण ते जपून ठेवतो. सगळी आधीची पत्र अशी छान जपून ठेवलेली असतात. आणि मला आठवतं मी हॉस्टेलमध्ये असताना सगळ्या माझ्या नातेवाईकांनी खूप पत्र लिहायची आणि माझ्या नातेवाईकांची पण खूप पत्र मला यायची आणि मला खूप आवडायचं. सगळ्या मैत्रिणींना झाडून सगळ्या मैत्रिणींना पत्र लिहिणं. पत्र लिहिणं म्हणजे माझं एक इट वॉज वन ऑफ माय हॉबीज, यु नो, बिकॉज आय वूड फील की आय एम इन टच विथ एव्हरीबडी. तेव्हा फोनचं एवढं नव्हतं आणि फोन होता हॉस्टेलमध्ये पण एक फोन असायचा. आता तिथे एवढे मुलं मुली राहायच्या आम्ही, ते एक फोन आणि सगळ्यांकडे फोन तेव्हा असायचे पण नाहीत ना. तर पत्र, दॅट वॉज द मेन थिंग इन द 90s. सो आपण इतक्या लोकांचे पत्र जपून ठेवतो, पुन्हा पुन्हा वाचतो, तेच ते वाचतो. आणि जे मेन लव्ह लेटर आहे कृष्णाने लिहिलेलं आपल्या सगळ्यांसाठी, आपण तेच दुर्लक्ष करतो. वी आर नॉट रीडिंग दॅट. सो वी शुड keep in touch with Bhagavad Gita so that we can stay at least in the mode of goodness and then work our way higher. Third is आवेश अवतार, किंवा त्यांना आपण म्हणतो शक्त्यावेश अवतार. आपण 1-2 करून मग थांबू नये ना, ठीक आहे? हो हो चालेल. आवेश अवतार, शक्त्यावेश अवतारमध्ये कोण येतं? एम्पॉवर्ड बाय सुप्रीम लॉर्ड. म्हणजे काहीतरी त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी मिळाल्यासारखी असते फॉर सर्टन पर्पज. की ओके, एखादी आत्मा स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये सांगते भगवंताला की मला खाली जायचंय या मटेरियल वर्ल्डमध्ये आणि ह्या मी भूलोकला जाणार आणि तिथे जाऊन मला काहीतरी प्रीचिंग करायची, म्हणजे मी ह्या लोकांची मला मदत करायची जे अडकलेले आहेत तिथे. तर कोणी संत म्हणून येतात,
महान संत. लाईक शक्तावेश अवतार कुड बी इवन गजानन महाराज. ते आपल्याला मार्गदर्शन करायला आले, आपलं भक्ती पाथ आपल्याला दाखवायला आले. सो दॅट इज आणि भागवत आवेश अवतार त्याला आपण म्हणतो. सो भगवत आवेश अवतार म्हणजे लॉर्ड कपिल आणि लॉर्ड ऋषभदेव हे भागवतम मधले एक्झाम्पल्स आहेत सगळे. कपिल देव सुद्धा हे भगवंताचेच अवतार. आणि ऋषभदेव म्हणून पण आले. ही वॉज अ सेंटली किंग ऋषभदेव. हे सगळे फर्स्ट 2-3 कॅन्टोजमध्ये ह्यांचा रेफरन्स येतो. आणि मग ती जी पोटन्सी असते, म्हणजे भगवंताची पोटन्सी जी ज्यांना मिळते किंवा ती पॉवर ऑफ अटॉर्नी ज्यांना मिळते, वन ऑफ द एक्झाम्पल इज नारद मुनी. ही इज एम्पॉवर्ड विथ भक्ती शक्ती बाय द लॉर्ड. ही इज द गुरु ऑफ ध्रुव महाराज अँड प्रल्हाद महाराज. दीज आर जस्ट 2 नेम्स. ॲक्च्युली नारद मुनी वॉज गुरु टू मृगारी ऑल्सो. आत्ताच आपण स्टोरी ऐकली. नारद मुनी वॉज गुरु टू मेनी अदर पीपल, नॉट जस्ट ध्रुव अँड प्रल्हाद, बट दोज आर प्रॉमिनंट. आणि मग लॉर्ड ब्रह्माजी पण शक्तावेश अवतारमध्ये पण येतात. सो वन नेम कॅन कम इन टू अदर कॅटेगरीज ऑल्सो. म्हणजे ब्रह्मा इज आपलं गुण अवतार ऑल्सो, अँड ही इज ऑल्सो शक्तावेश अवतार, बिकॉज ही ऑल्सो गॉट द एम्पॉवरमेंट ऑफ क्रिएशन. मग पृथू महाराजांची स्टोरी येते भागवतममध्ये. पृथू महाराजांचा जन्म का झाला? टू एस्टॅब्लिश धर्म. आता पृथू महाराज अपियर झाले होते सत्ययुगामध्ये, आणि खूप सुंदर कहाणी आहे त्यांची. अँड ही एस्टॅब्लिश्ड द प्रिन्सिपल्स ऑफ धर्मा. ही इज ऑल्सो शक्तावेश अवतार. मग 4 कुमार, त्यांच्याकडे काय होतं? ज्ञानशक्ती. 4 कुमार अजूनही ट्रॅव्हल करतात ऑल ओव्हर द युनिवर्स, इन डिफरंट युनिव्हर्सेस, आणि सगळ्यांना हे नॉलेज, स्पिरिच्युअल नॉलेज देत आहेत. सो दे आर एम्पॉवर्ड बाय ज्ञानशक्ती. मग अनंत देव, भूधारण शक्ती. भूधारण म्हणजे खाली झोपलेले आहेत ते अनंत शेषनाग. त्यांच्याकडे भूधारण, ह्या पृथ्वीला किंवा ह्या ॲक्च्युली नॉट पृथ्वी, द एंटायर युनिवर्स. ही इज बॅलन्सिंग द एंटायर युनिवर्स ऑन हिज हुड्स. सो दॅट इज द शक्ती ही गॉट. आणि सृष्टी पालन शक्ती हे अनंत देवकडे आहे. मग परशुराम. Parshuram is also another avatar who came for destruction of the evil powers. असे अनेक त्यावेळेस राजा झाले, जेव्हा आय थिंक दिस मस्ट हॅव बीन एंड ऑफ द्वापर युगाच्या सुमारासच परशुराम आले. आय हॅव टू चेक दॅट एक्झॅक्टली कुठल्या युगाच्या मध्ये. पण what I remember from Bhagavatam first canto, I think it was at the end of Dwapar Yuga. असे काही काही राजा होते जे धर्माच्या विरुद्ध काम करत होते, लोकांना मिसलीड करत होते आणि लोकांना वेदांपासून दूर करत होते. बिकॉज वेद इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर स्पिरिच्युअल नॉलेज. वी कॅनॉट कॉल इट स्पिरिच्युअल, पण वेदांमध्ये ही पॉवर आहे की, लाईक वी स्पोक दी अदर डे, की इट टीचेस अस टू बिकम सिव्हिलाइज्ड. इट टीचेस अस टू बिकम ह्युमन्स. आणि कॅरेक्टर बिल्डिंग होतं त्याने. वेदांचा अभ्यास केला की कॅरेक्टर बिल्डिंग. आणि ते कॅरेक्टर बिल्डिंग कसं होतं? अकॉर्डिंग टू व्हॉट इज टोल्ड इन द स्क्रिप्चर्स, विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स, डूज अँड डोंट्स. दॅट इज द रिअल कॅरेक्टर बिल्डिंग. सो परशुराम त्या सुमारास आले जेव्हा हे सगळं डिक्लाइन करत होते, हे सगळे किंग्स. आणि त्याच्यामुळे ती प्रजा जी होती, प्रॉजनी वॉज व्हेरी व्हेरी सिनफुल प्रॉजनी जी क्रिएट होत होती. अँड दे वर स्प्रेडिंग सिन अराउंड, आणि त्या लोकांना पण मिसगाईड करत होते. सो ही केम टू किल, आणि आय थिंक ही किल्ड अबाउट 12 किंग्स इफ आय रिमेंबर करेक्टली. तर दॅट इज वाय परशुराम इज ऑल्सो शक्तावेश अवतार. आणि श्रीला व्यासदेव ज्यांनी हे सगळे स्क्रिप्चर्स लिहून काढले, सो ही इज ऑल्सो शक्तावेश अवतार. वाय? बिकॉज ही इज नोन ॲज अ लिटररी. त्यांना नॉलेज दिलं. व्यासदेवांना कुठली शक्ती मिळाली? टू सी द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. Plus, he was given all this knowledge by the Supreme Lord himself. आणि ही अशी शक्ती दिली की व्यासदेव तुम्ही हे सगळं लिहून काढू शकाल फॉर एस्पेशली द पीपल ऑफ कलियुगा. आधी पण होतं हे नॉलेज, पण ते लिहून ठेवायची गरज नसते आधीच्या युगांसाठी. आपल्या कलियुग करता ते लिहून ठेवावं लागतं, बिकॉज वी हॅव व्हेरी पुअर मेमरी. सो वेन द लॉर्ड हिमसेल्फ डझंट डू समथिंग डायरेक्टली but sends someone to do extraordinary work, this is called
आवेश अवतार किंवा शक्त्यावेश अवतार. अँड वी टेक श्रीला प्रभुपाद, आपले जे प्रायमरी गुरु आहेत, हू स्टार्टेड दिस ऑर्गनायझेशन, दिस हरे कृष्णा मूवमेंट. So Srila Prabhupada is also a Shaktavesh avatar who came from the spiritual world to show us this path. And he is basically messenger of God. And again, another example is Lord Buddha also came. Jesus Christ ह्याच्यामध्ये आपण include करतो. Jesus Christ is also शक्तावेश अवतार. मोहम्मद जे आले ते शक्तावेश अवतार आहेत. बुद्धा इज शक्तावेश अवतार. महावीर इज शक्तावेश अवतार, ज्यांनी जैन रिलिजन स्प्रेड केला. सो अँड जैनिझम इज ऑल्सो अ काइंड ऑफ एथिझम. महावीरनी सांगितलं तुम्ही मलाच भगवान माना, मलाच प्रे करा तुम्ही. अँड दे आर नॉट रिअली इन टू द वेदिक स्क्रिप्चर्स, त्यांनी त्यांचे वेगळे स्क्रिप्चर्स आहेत. सो जैनिझम इज particularly, it is more of atheism, like Buddhism. Jainism is also atheism. आणि मग आपण फोर्थ जो आहे ते नेक्स्ट टाइम मग करू शकतो. चालेल. आपण एक दिवस आहे ना हे पण करूया. यदा यदा आणि हि धर्मस्य, ते महाभारताच्या याला होतं ना, हा, फेमस असं येस येस भगवद्गीतेत. येस. ते तो श्लोक येणार आहे ना, हा, दॅट विल कम. ते म्हणजे करूया लवकरच, मला येस. त्याचा ते मिनिंग. थांबा, याने ना एक, हे का माझं स्टक झालेलं आहे, कधी कधी काहीतरी होतं, स्टॅटिक येतं, हे स्टॉप शेअर नाही होते, काहीच होत नाहीये. जस्ट ठीक स्टक. आहे. तर एनिवे, चालेल. मी प्रेयर. प्रेयर म्हणते. आणि हा मग आपण मंगळवारी आपण भेटायचं आहे ना, त्या दिवशी येतील ना हा मग हा गीता ताई हा. वगैरे. ओके. हो, काय माहिती नाही, गीताताई काकींचं काही माहिती नसतं ते. देवळात वगैरे भजनाला वगैरे पण जातात ना. अच्छा अच्छा. तर आणि ते लहान त्यांना बाळाला माहिती पण हे सांभाळतात. भजनच आहे, हे भजनच हा. आहे. त्यांना सांगा हे भजनच आहे. हा हा. त्यांचा तर भगवत. मैत्रिणींचा ग्रुप वगैरे जातो ना. असं कधी कधी त्या बिझी असतात, म्हणजे असं. त्या कुठे चेंबूरला असतात ना? हा, चेंबूरला असतात. अच्छा अच्छा. एक मिनिट, मे बी मी हे करते ह्याच्यातनं बाहेर येऊन. हम्म. माझी पण उद्यापासून शाळा सुरू झाणार.